गेवराई मतदारसंघाने आणि बीड मतदारसंघाने जे काही मोठ्या प्रमाणामध्ये बजरंग सोनवणे यांना मताधिक्य दिलं, अनेकांना अपेक्षा नव्हती की एवढं मोठं मताधिक्य या दोन मतदारसंघामधून मिळेल। परळीच्या बाबतीमध्ये बजरंग सोनवणे समर्थक अशी चर्चा करतात, मग परळीच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही किंवा तिथं का विषय मांडत नाही? परळीमध्ये दोन ताकद होत्या, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे। या दोन ताकद एकत्र आल्या आणि एकत्र आल्यामुळं जे काही समर्थक होते त्यांचे, मग ते वंजारी असतील, मराठा असतील किंवा अदर कास्टचे कुणी असतील, हे सर्व समर्थक त्यांच्या सोबत होते। त्या ठिकाणी त्यांनी 70% 60 ते 70% लोकांनी जातपात पाहिलेली नव्हती। त्यामुळं परळीमधून पंकजा मुंडे यांना मोठं मताधिक्य मिळेल हे अपेक्षित होतं। इथपर्यंत हा विषय क्लिअर आहे। त्यामुळं त्या विषयावर जास्त चर्चा करण्याचा अर्थ नाही। फक्त बीड आणि गेवराई राहिला। बीडचा विषय, बीडमध्ये 40 ते 50 पर्यंतचं मताधिक्य अपेक्षित होतं, पण 61,000 ते गेलं। गेवराईमध्ये 20 ते 25,000 मताधिक्य बजरंग सोनवणे यांना अपेक्षित होतं, पण त्या ठिकाणी 39,000 मताधिक्य गेलं। नेमकं का गेलं या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। कारण या गेवराई मतदारसंघामध्ये ओबीसींची संख्या खूप मोठी आहे। वंजारी समाज कमी असला तरी गेवराई मतदारसंघात धनगर समाज, माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बंजारा समाज पण बऱ्यापैकी आहे। मग एवढं असताना गेवराईमध्ये 39,000 मताधिक्य गेलं कसं, हा कळीचा मुद्दा आहे। यावरती सध्या कार्यकर्ते, मुंडे समर्थक कार्यकर्ते चर्चा करत आहेत। बीडमध्ये एवढं मोठं जास्त कसं गेलं मताधिक्य, यावर पण चर्चा सुरू आहे। चर्चा करत असताना आम्ही पण काही लोकांशी चर्चा केली आणि त्या चर्चामध्ये असा काही एक विषय समोर आला। त्यामध्ये असं सांगितलं गेलं किंवा अशी चर्चा त्यांनी सांगितली काही लोकांनी की गेवराईमध्ये जो काही ओबीसी बाहेर होता, जिल्ह्याच्या बाहेर राहिला होता नोकरीनिमित्त, कामानिमित्त, त्याच्यातील जवळपास 50% किंवा 60% 70% 60% ओबीसी लोकांना आणण्यासाठी प्रयत्न केला गेलेला नव्हता, अशी चर्चा आहे। दुसरी गोष्ट, ज्या गावामध्ये मराठा आणि ओबीसी आहे त्या गावामध्ये महायुतीच्या लोकांनी मराठा समाजाच्या हातात कारभार दिला किंवा मराठा समाजाच्या हातामध्ये सर्व नियोजन देऊन टाकलं होतं। त्या ठिकाणी ओबीसीला पूर्णतः बाजूला ठेवण्यात आलं होतं, अशी चर्चा आहे। काही गावं असे होते ज्या गावामध्ये मराठा बहुल गावं आहेत, पण त्या ठिकाणी 50-20-40 50-20-40 ओबीसी समाज मतदान होतं। त्या ठिकाणी अशा लोकांना मतदानापासून परावृत्त करण्यात आलं असंही म्हटलं जातंय, अशी ही चर्चा आहे। आम्ही याबाबत खात्री देणार नाहीत किंवा पुष्टी करत नाहीत, पण तसे लोक सध्या आपसामध्ये चर्चा करत आहेत। मग अशा लोकांचं मतदान जर पाहिलं तर हे मतदान गेवराई मतदारसंघामध्ये 10 ते 20,000 मतदान असू शकतं असंही म्हटलं जात आहे। दुसरी गोष्ट, जे आष्टीमध्ये घडलं ते गेवराईमध्ये घडलं नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे। आष्टीमध्ये जे सुरेश धस यांनी फॉर्म्युला वापरला वैयक्तिक गाठीभेटीचा, तो फॉर्म्युला बीड आणि गेवराईमध्ये वापरला गेला नाही महायुतीच्या नेत्यांनी, असंही म्हटलं जात आहे। एकंदरीत ह्या 2 ते 3 गोष्टी, जे 4-5 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा, बूथवरती ओबीसी, बूथच्या बाबतीमध्ये ओबीसी जे काही कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही। दुसरी गोष्ट, त्या कार्यकर्त्यांकडे नियोजन दिलं नाही। चौथी गोष्ट, जे ओबीसीचे बाहेर लोक होते त्या बाहेरच्या लोकांना आणण्यासाठी प्रयत्न केला गेलेला नाही, 100% प्रयत्न केला गेलेला नाही। प्रयत्न केला असेल पण 100% केला गेलेला नाही। पाचवी गोष्ट, काही मराठा बहुल गावामध्ये जे काही ओबीसी होते त्या ओबीसींना मतदान करू दिलं गेलं नाही किंवा दबाव करायला लावलं, अशी एक चर्चा आहे। असे एकंदरीत काही मुद्दे आहेत। या मुद्द्यांमुळं गेवराई आणि बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं मताधिक्य, म्हणजे मतदान त्यांचं कमी झालं आणि बजरंग सोनवणे यांचं मताधिक्य वाढलं। हे खास कारण आहे। डोअर टू डोअर किंवा गाव ते गाव भेट, थोडक्यात गाव भेट, नेत्यांनी गाव भेट केल्या असत्या, त्या गावात जाऊन, प्रत्येक गावात जाऊन मोठ्या नेत्यांनी जर लोकांना विनंती केली असती, काही वेगळ्या मुद्द्यावर बोलले असते, विकासाच्या मुद्द्यावर बोलले असते, तर फरक पडला असता।
पण नेत्यांनी गावात जाण्यापेक्षा सभा फक्त अटेंड केल्या, सभांना हजेरी लावली, भाषणं ठोकली. या सर्व गोष्टी झाल्यामुळे खऱ्या अर्थानं 2 मतदारसंघातील मताधिक्य बजरंग सोनवणे यांचं वाढलं अशी चर्चा आहे. की आम्ही म्हणत नाहीत, हे सर्वसामान्य लोकांमध्ये अशा स्वरूपाची चर्चा आहे. या गोष्टी खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांच्यासाठी अडचणीच्या ठरल्या आणि बजरंग सोनवणे यांच्या पथ्यावर या गोष्टी पडल्या. आज बूथ निहाय जर आकडेवारी पाहिली, बीडमधली किंवा गेवराईमधली, ज्या त्या नेत्याच्या बूथ जे आहेत ह्या बूथमध्ये बरचशा आकडेवारी सांगून जाते की ह्या त्या नेत्यांनी काम कसं केलं. स्वतःचा वार्डामध्ये जर त्यांना 100 मतं घेता येत नसतील तर त्यांनी काम किती केलं असेल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्याला या विषयावर काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. चुकीची पोस्ट पुन्हा सांगतो करू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. नमस्कार.